आज सुनीताच्या लग्नाला 40 वर्ष झाली. विशाल कुठल्या तरी मुद्द्यावर रागावला आणि सगळ्यांसमोर म्हणाला, आजपर्यंत तू काय केलं? घरात फक्त स्वयंपाक आणि मुलांची काळजी घ्यायची. आणि असं असलं तरी आजकाल मुलंही तुमचं ऐकतात का हो? त्यांना वाटेल ते करतात. एवढ्या वर्षात तू त्यांना काहीच शिकवलं नाहीस, त्यामुळे दोन्ही मुलं इतकी बिघडली आहेत. नवऱ्याचे असे शब्द ऐकून सुनीता रात्रभर झोपू शकली नाही. सुनीता विचार करत रडत राहिली. आजपर्यंत मी खरंच काय केलं आहे? आजपर्यंत या घरासाठी खरंच काहीच केलं नाही का? तिने मनोमन ठरवलं की सगळ्या घरातल्यांना चांगलीच अद्दल घडवायची, आपल्या नवऱ्याला सुद्धा. हा विचार करून सुनीताने तिचा नवरा विशालला एक पत्र लिहिले, ज्यामध्ये तिने लिहिले, मला रात्रभर वाटले तुम्ही कदाचित बरोबर आहात. मी आजपर्यंत काय केले? मी कोण आहे? माझी ओळख काय आहे? मला आकाशात उडायचे होते, पण उडण्याआधीच माझे पंख कापले गेले. नोकरी करून 2 पैसे कमवून स्वतःच्या पायावर मला उभा राहायचं होतं, पण हे स्वप्न एक स्वप्नच राहिले. बाबा म्हणाले लग्नाचं वय निघून जातं आहे. मला न विचारताही माझं लग्न ठरवलं, पण माझ्या बाबांवर विश्वास होता. माझ्या लग्नाने त्यांचा खूप मोठा भार हलका होणार होता असं त्यांना वाटत होतं. पण माझे बाबा माझ्यासाठी चांगलाच वर शोधतील असं मला नेहमीच मनोमन वाटत होतं. त्यामुळे मी सुद्धा लग्नाला होकार दिला. मुलीला सासरच्या घरी सगळेच परके असतात, पण आईनेच शिकवलं होतं की आता हेच तुझं जग आहे, हे तुझे आहेत. यापुढे या सर्वांना आपले आई वडील भाऊ बहीण समज. तुझा नवरा तुझ्यासाठी देव आहे. त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नको. प्रत्येकाला प्रेम देऊन आपले बनव. आई, मी सगळ्यांना स्वतःचं म्हणून स्वीकारलं. मला काय आवडलं आणि काय नाही याचा कधीच विचारच केला नाही. तुमची सकाळची कॉफी आणि नाश्ता, मुलांचा जेवणाचा डबा, मधुमेहासाठी बाबांचे वेगळे औषध, नाश्ता, आईचे गुडघे तेल मालिश, तुमची टिफिन, बाजारात जाणे, संध्याकाळचे जेवण बनवणे, आईला पुन्हा पुन्हा दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाणे, मुलांना शिकवणे, त्यांची कुचंबणा सहन करणे, मित्रमंडळी अचानक पाहुणे म्हणून आल्यावर त्यांच्यासाठी जेवण बनवणे, एवढेच मी केले. मी अजून काय केले? तर आता मला काहीतरी वेगळं करावं लागेल. आता मी जाते. कुठे ते माहीत नाही, पण मला जावं लागेल. पण तू स्वतःची काळजी घे आणि माझी शोधाशोध करू नका. सगळे आनंदात राहा. मग सुनीताने ते पत्र टेबलावर ठेवले आणि गुपचूप तेथून निघून गेली. सकाळ होताच बाबूजी आपल्या सुनेला औषध, नाश्ता आणि वर्तमानपत्रासाठी बोलावू लागले. तिच्यासोबत आईने सुनेलाही गुडघ्याला मसाज करायला बोलवायला सुरुवात केली. मुलं पण, आई आमचा टिफिन, आमचा नाश्ता कुठे आहे? आज आई कुठे गेली? बाहेर इतका आवाज ऐकून तिच्या नवऱ्याचेही डोळे उघडले. काय झालं विचारत तो बाहेर आला. एवढ्या पहाटे एवढा गोंगाट का होतो? बाबा बघा, आई कुठेच दिसत नाही आहे. आम्हाला कॉलेजला जायला उशीर होतोय. अजून नाश्ताही केला नाही. आज मला उपाशी राहावे लागेल असे दिसते. दुसरा म्हणाला, मला माझी पुस्तकेसुद्धा सापडत नाही आहेत. आई तू कुठे आहेस? बाबूजींनी हाक मारली. सुनबाई प्लीज बघ ना, माझा चष्मा कुठे आहे ते. आईने हाक मारली. सुनबाई माझ्या मसाजच्या बाटल्या आणि औषधं कुठं आहेत? संपूर्ण घराची दुरावस्था झाली होती. तिचा नवरा जोरात ओरडला, सगळे शांत बसा. मी बघेन ते कुठे आहे. इथेच ती गेली असेल. कुठे जाईल? तो तिला फोन करू लागला, पण तिचा फोन अजूनही रूममधल्या टेबलावरच होता. फोनजवळ एक पत्रही असल्याचे त्याने पाहिले. त्याला खूप आश्चर्य वाटले. त्याने पत्र उघडले आणि ते वाचले. पत्र वाचल्यावर त्याला आठवले की आदल्या संध्याकाळी त्याने आपल्या पत्नीचा कसा अपमान केला होता, तोही सर्वांसमोर. त्याला त्याची चूक कळली. त्याला तिची माफी मागायची होती, पण कशी? आता त्याला खूप पश्चाताप होत होता. विशालने तिच्या आईवडिलांच्या घरी आणि तिच्या मैत्रिणींना फोन करून सर्वांना विचारले,
पण ती कुठे आहे हे कोणालाच माहीत नव्हते. ती कोणत्या स्थितीत आहे. पण सुनीता तिच्या आईवडिलांच्या घरी होती. त्यांनी मुद्दाम विशालला खोटे बोलले की ती घरी नाही आहे म्हणून, जेणेकरून त्याला त्याची चूक लक्षात यावी. इकडे विशालच्या घरी रोजच गोंधळ उडत होता. विशालला पदोपदी बायकोची आणि मुलांना त्यांच्या आईची राहून राहून आठवण येत होती. सुनीताचे सासू सासरे देखील आता आपल्या सुनेसाठी देवाजवळ प्रार्थना करत होते की ती परत यावी म्हणून. आज घरातल्या सर्वांना सुनीताची किंमत ही चांगलीच कळाली होती आणि दिवसेंदिवस सुनीताचा हा शोध चालूच होता. पण काही केल्या सुनीता कुठेही मिळत नव्हती. त्यानंतर 5 दिवसांनी विशाल सुनीताच्या आईवडिलांच्या घरी गेला. तिथे सुनीताला पाहून त्याला खूप आनंद झाला आणि सर्वप्रथम विशालने सर्वांसमोर सुनीताची माफी मागितली आणि सुनीताच्या आईबाबांची देखील माफी मागितली व पुन्हा असे माझ्याकडून होणार नाही असे वचन सुनीताच्या आईबाबांना दिले व तिला घरी परत येण्यास सांगितले. स्त्रीचे हृदय मोठे असते, मग ती आपल्या कुटुंबाला एकटी कशी सोडू शकते. सुनीता विशालला माफ करते आणि पतीसोबत घरी जाते. घरातील सर्वजण खूप आनंदी झाले. आता सर्वांना आपली चूक कळून चुकलेली असते. सासू सासऱ्यांना देखील कळून चुकले होते की तिचं एक आयुष्य आहे, तिचं एक विश्व आहे. तिचं एवढं मोठं शिक्षण होऊनसुद्धा ती आजपर्यंत कोणतेही कारण न देता आपला संसार सांभाळत होती आणि आपण तिच्याशी कसे वागलो. सर्वजण सुनीताला तिच्या कामात मदत करू लागले. आता सर्व कामाचा भार एकट्या सुनीतावर नव्हता, त्यामुळे तिलाही थोडा आराम मिळत होता. मुलंही आईला तिच्या कामात मदत करू लागली होती आणि आता विशाल देखील घरी आल्यानंतर ऑफिसमधून तिला प्रत्येक गोष्टीत मदत करू लागला आणि फावल्या वेळामध्ये तू आता तुझ्या करिअरचा विचार कर किंवा जमल्यास आराम कर. सुनीताच्या या धाडसामुळे आज सगळ्यांचंच जीवन बदललं होतं आणि सर्वजण स्वावलंबी होताना दिसत होतं. हेच सुनीताला पाहिजे होतं. स्त्रीने आज कोणताही आपल्या कुटुंबासाठी जर निर्णय घेतला तर तो नेहमीच चांगला असतो. स्त्रीला कोणत्याही बाबतीत कमी समजता येणार नाही. ती प्रत्येक गोष्टीमध्ये अव्वल असते, हे खरंच. धन्यवाद मित्रांनो.